बारामतीत झालेल्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही। विलीनीकरणाच्या चर्चेवरती 9 तारखेनंतर बोलणार, तर विमानामध्ये काय घडलं हे 9 तारखेनंतरच स्पष्टपणे सांगेल। विद्या प्रतिष्ठानमधील बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांची पार्थ पवार आणि जय पवारांची चर्चा। अजितदादांच्या स्मारकाविषयी विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक। पवार कुटुंबियांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी। रोहित पवार, राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार देखील होते उपस्थित। अजितदादांचं 100 कोटींचं वक्तव्य आणि मग दुर्दैवी अपघात। जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंची प्रतिक्रिया। चौकशी अहवाल सरकार धार्जिणे असतात, पांढरेंचा आरोप। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार झालेला नसल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडावं। मुंढवा गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अधिवेशनात पार्थ पवार प्रकरणामध्ये सरकारला जाब विचारू। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर पार्थ पवार प्रकरणामध्ये आता बोलणं योग्य नाही, नाना पटोलेंचं वक्तव्य। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत। विलीनीकरणाच्या चर्चांवरती संजय राऊतांचं विधान। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल असं देखील वक्तव्य। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरती शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांची टीका। आगामी काळात राष्ट्रवादीची सर्व सूत्र सुनेत्रा पवारांकडे असतील, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात फडणवीस आणि शिंदेंसोबत कधीही चर्चा झालेली नव्हती, शेळकेंची माहिती। बाबा, माझा काल, आज आणि येणारा प्रत्येक उद्या हा तुमचाच आहे। तुमची खूप आठवण येते। अजितदादांच्या निधनानंतर लेक जय पवार यांची पुन्हा एकदा भावनिक पोस्ट। अजितदादांचे विचार पुढे घेऊन जाणं हीच खरी श्रद्धांजली। अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच योग्य वेळ। रोहित पवारांचं ट्विट। जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावत असताना रोहित पवारांची उमेदवारांसाठी भावनिक पोस्ट। पवार कुटुंब पुन्हा एकत्र। सुनेत्रा पवारांच्या सहयोग सोसायटीतल्या निवासस्थानी पवारांची सांत्वनपर भेट। पवार कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित होते। पुणे झडपी, भोर आणि मुळशी तालुक्यावरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार। सुनेत्रा पवार पालकमंत्री झाल्यामुळे विकास कामं मार्गी लागतील। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। लाडक्या बहिणींना करोडपती करणार। खेडमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सूर्यचंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सिल्लोडमधल्या सभेत उदय सामंत यांचं वक्तव्य। काँग्रेसच्या बुद्धीची मला कीव येते। संसदेच्या लोकमंदिरात निदर्शनं करणं ही कृती लोकशाहीला अमान्य। संसदेतल्या काँग्रेसच्या गदारोळावरनं बावनकुळेंची टीका। विरोधकांकडे चोराचा पैसा, योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणार। गेल्या अनेक वर्षात अनेकांनी माझ्यावरती टीका केली असं म्हणत विकास गोगावलेंचा अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरेंना इशारा। काल पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून सभागृहात येण्यापासून त्यांना थांबवलं। लोकसभाध्यक्षांची माहिती। विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव। आमच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या, कोणतं हत्यार नव्हतं। बांद्रामध्ये घाबरण्यासारखं काय होतं? पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला घेराव घातल्याच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांचं स्पष्टीकरण। तर भाजपच्या निशिकांत दुबेंनी लोकसभेत अश्लील वक्तव्य केलं, महिलांचा अपमान केला। दुबेंच्या वक्तव्याला मोदी आणि शहांचं समर्थन। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा दावा। राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरती पंतप्रधान मोदींचा आभार प्रस्ताव। मोदींच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांची जोरदार घोषणाबाजी। राहुल गांधींना बोलू द्यावं यासाठी जोरदार विरोध। तानाशाही नाही चलेगी, मोदींच्या भाषणावेळी विरोधकांच्या घोषणा। तर वयोमानानुसार खरगे खाली बसून देखील घोषणा देऊ शकतात, मोदींचा टोला। मल्लिकार्जुन खरगे यांचा देखील कडाडून विरोध। मोदींच्या भाषणावेळी विरोधकांकडून सभात्याग। देशाची अशी अवस्था झाली होती की कोणी व्यापार करार करत नव्हतं। जे आता सभागृह सोडून गेलेत त्यांना कधी ना कधी उत्तर द्यावंच लागेल। सभात्याग करणाऱ्या काँग्रेसला पंतप्रधान मोदींचा टोला।
लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यावरनं राज्यसभेतही गदारोळ. सरकार काय लपवू पाहत आहे? खरगेंचा सभागृहात सवाल. तर काँग्रेसकडनं सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे. निर्मला सीतारामन यांचं खरगेंना उत्तर. देशाच्या हितासाठी काँग्रेस खासदार निलंबित होत असतील तर अभिमानच. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वक्तव्य. देशात जलद गतीनं विकास सुरू. जगातील आव्हानांवरती तोडगा काढणारा आपला देश बनलाय. मोदींची प्रतिक्रिया. तर विरोधकांच्या काळामध्ये अर्थव्यवस्था 13व्या स्थानी गेली होती. आता भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल 3ऱ्या क्रमांकाकडे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य.